नमस्कार मंडळी. सध्या कांद्याचे आणि लसणाचे भाव गगनाला भिडलेले आहेत. कांद्याचे तर नक्कीच नाही, पण लसणाचे भाव सध्या गगनाला भिडलेले आहेत. आमच्या गावात दर शुक्रवारी आठवडी बाजारात लसण सध्या 70 ते 80 रुपये पाव किलो या दराने विकला जात आहे. तर नाही नाही म्हणलं तरी प्रत्येक घरातून दर वर्षाकाठी लसण आणि कांदे बाजारातून विकत आणण्यासाठी 3 ते 4 हजार रुपयाचा खर्च होतोच. तर हा खर्च कसा वाचवायचा याचं यासाठीचा एक रामबाण उपाय मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तो हा उपाय तुम्हाला नुसता सांगणार नाही, मी तुम्हाला आज दाखवणार सुद्धा आहे. तर कुठेही जाऊ नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्हाला हा रामबाण उपाय काय आहे हे पाहायचं असेल आणि वर्षाकाठी होणारा तुमचा लसणा कांद्यावर 2 ते 4 हजार रुपयाचा खर्च वाचवायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मंडळी, हे आहे माझं घर आणि घराच्या बाजूला ही माझी 11 बाय 55 फूट ही अशी मोकळी जागा आहे. 11 फूट रुंद आणि 55 फूट लांब अशी ही माझी जागा आहे. या जागेचा काही ना काही सदुपयोग करावा असं माझं डोक्यात होतं आणि मी पटकनी कामाला लागलो. ही जागा मी तणमुक्त केली, साफ केली, निर्मळ केली आणि ही जागेची माती मी माझ्यापाशी असलेल्या खोऱ्याने भुसभुशीत करून घेतली आणि या जागेवर 5 वाफे तयार केले. या 5 वाफ्यांपैकी 3 वाफ्यात मी कांद्याचे रोपं लावले आणि 2 वाफ्यात मी लसणाची लागवड केली आहे. तर मला खात्री आहे की वर्षाकाठी जो माझा 3 ते 4 हजार रुपये बाजारातून कांदे आणि लसूण आणण्यासाठी खर्च होत आहे, हा नक्कीच इथं वाचणार आहे आणि मला वर्षाकाठी या जागेतून मुबलक प्रमाणात वर्षभर पुरतील एवढी कांदे आणि लसूण मिळणार आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला हा रामबाण उपाय कसा वाटला? तुमच्याही घराच्या बाजूला अशी जर मोकळी जागा असेल तर तुम्हीही हा उपाय नक्की राबवून बघा. मला खात्री आहे की तुमचाही वर्षाकाठी कांदा आणि लसणावर होणारा 3 ते 4 हजार रुपये खर्च नक्की इथं वाचणार. मंडळी, तुम्हाला आजचा हा व्लॉग कसा वाटला हा खाली दिलेल्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर माझा आजचा व्लॉग आवडला असेल तर माझ्या ह्या व्लॉगला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि जर तुम्ही आज माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन जरूर दाबा, कारण की ज्या वेळेला मी माझा व्लॉग अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन थेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर मी भेटूया अशाच अजून एका नवीन माहितीपूर्ण व्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा आणि निरोगी राहा.